न संपल्याचे लक्षणं आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. त्या संविधानामध्ये काळे झेंडे दाखवणे, तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना, तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा, आमचा निषेध करा, परंतु दगडं उचलण्यापर्यंत हे बी पोलीसच्या देखता पोलीसच्या समोर एक जणाने दगड उचललेला तुम्ही पाहिला, म्हणजे दगड उचलण्यापर्यंत मजल या लोकांची जाते आणि क्लिअर कट लक्षात येतं आहे की इथलं पोलीस आणि हे जे कोणी गुंड लोक आहेत, पुढं आले लोक की ते 3-4च्या वरती कोणी माणूस नाही. परळीमध्ये जे 10 ते 12 जण लोक होते, पोलिसांनी उचलायला सुरुवात केली तर 2 राहिले. परंतु म्हणजे यांची वागणूक कशी आहे, माजी पालकमंत्री यांच्या या राज्यामध्ये म्हणजे यांच्या या भागामध्ये दुसरे आणखी एक मंत्री त्यांच्या भागामध्ये लोक कशा पद्धतीने वागतात. एक जबाबदार लोकप्रतिनिधी 5 टर्म आमदार निवडून आलेला, मी राज्यमंत्री राहिलेला, माझ्या गाडीच्या समोर अशा पद्धतीचे पोरकटपणाची लक्षणं, बरं का, दगडं उचलणे. आता मारणार आहेत का दगडं? खरंच दगड मारणार आहेत का? दगड मारणार नाही, काय नाही, फक्त लोकांच्या पुढं आम्ही यांच्यासाठी काहीतरी करतो असं दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे. आणि ही गुंडगिरी, ही दहशत, ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे. आणि आणखी आता यांचे तर खुलाशावर खुलासे. आता जिरेवाडीचं एक प्रकरण माझ्याकडं आलं आहे, ते कृषी विद्यालय का काय आणलं आहे ना, सोयाबीन हे ते, त्याचंसुद्धा बरंचसं काही मटेरियल माझ्याकडं आलं आहे. ते उद्याच्याला ते पण ओपन होईल. म्हणजे स्वतःचं. आणि हे सिरसाळा जे आहे या गावाचं मी अनेक वेळा नाव घेतलेलं आहे की इथं मार्केट कमिटीनं चुकीच्या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे. गायरानावरती मार्केटला दिलेली जागा एकदम पाठीमागे आहे आणि जे गाळे बांधकाम आहे, कदाचित हे जे रस्त्यावर आलेले आहेत हे बहुतेक गाळे धारक किंवा त्याचे लाभार्थी असावेत किंवा इल्लीगल ईट भट्टीवाले असावेत. अण्णा, तुम्ही एकीकडे एक संघर्ष करताय, पण दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आली की सुरेश देसाई यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजाच्या संघर्षासाठी मैदानात उतरावं आमच्यासोबत, विनंती केली. ते आमचं दैवत आहे, दैवतावरती मी काहीही बोलणार नाही. अण्णा, एकंदरीत तुम्ही वारंवार गायरांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, तेच हे लोक असतील का असं वाटतं? हे बघा, गायरान जमिनीचं मला बाकीच्याचं काय घेणं देणं. गायरान माफिया बाजूला राहिले, परंतु हे जे मार्केट कमिटीचं ज्याच्यावरती स्वर्गीय पंडितांनांचं नाव दिलं आहे, ते जे गाळे बांधकाम केलेलं आहे, मला वाटतं 3 वर्षापासून तसंच बांधून पडलं आहे. त्याचं उद्घाटन तुम्ही का करत नाहीत? करून दाखवा म्हणा. उद्घाटन करू शकत नाहीत कारण ते गायरान जमिनीत आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे नागप्पा गुंडप्पा विश्वप्पा या बाबतीमध्ये आणि पंजाबच्या एका ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं हे उल्लंघन आहे. अण्णा, अजून एक प्रश्न की तुम्ही वारंवार शिरसाळ्याचा उल्लेख करत सदस्यांची सुद्धा घरं अतिक्रमणात आहेत असं सुद्धा उल्लेख केला. 14 का काय लोकांच्या अतिक्रमणात? 17 सदस्यापैकी 17पैकी 14 सदस्य गायरान जमिनीचे आहेत. बहुमत आहे त्यांचं. गायरान जमिनीवाल्यांचं बहुमत आहे आणि बहुतेक हे गायरान जमिनीवाले काही लोक असावे. अण्णा, अशा लोकप्रतिनिधींना इथपर्यंत थांबवणं कसं पाहता? कारण तुम्ही मगाशी म्हटले होते की त्यांना देखील आष्टीला यायचं. नाही, आष्टीला यायचं. आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही, बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे. आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत. मग 10-12 होते, त्यातले 2 सापडली. आता मला वाटतं 2 का 3च होती. ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत. ओके. त्यांना देखील आष्टीला यायचं.
नाही आष्टीला यायचं. आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. ही तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे. आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत. मग 10-12 होते, त्यातले 2 सापडली. आता मला वाटतं 2 का 3च होती. ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार, अशा पद्धतीने पोलीस वागतायत. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.